नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज तुम्ही चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपची एक्झाम दिली आहे. 26 एप्रिलला ही एक्झाम होती आणि प्रत्येक जणांनी ही एक्झाम दिली असेल जे चौथी आणि सातवीला होते. तर त्यापैकी आपण आता ही सातवीची आन्सर की तुम्हाला सांगतो आहे आणि प्रत्येकाने काय करायचंय, व्यवस्थित आपली क्वेश्चन पेपर जो आहे तो समोर ठेवायचा आहे आणि आपला कोणता सेट आहे ते एकदा समजून घेऊन त्याच्यानुसार मी समोर प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे आणि त्या क्वेश्चनचं मी काय आन्सर दिले ते प्रत्येकाने चेक करायचं आहे. तर त्यासाठी मी आता सेट ए घेतो आहे. तर सेट ए मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा सेट ए असेल त्यांनी जसेच तसे आपले आन्सर चेक करायचे की आपलं काय काय चुकलेलं आहे, काय काय नाही, किंवा काय राईट आहे आणि किती मार्क्स तुम्हाला पडले हे मला खाली कमेंटमध्ये सांगायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा बी आणि सी डी असा सेट असेल तर त्यांनी आपला हा क्वेश्चन किती नंबरला आहे ते बघून व्यवस्थित त्यांनी त्याचा आपले आन्सर चेक करायचे. तर चला आपण आता कोणताही वेळ न वाया घालवता लगेच आपण काय करणार आहे, तुम्हाला आन्सर सांगणार आहे. तर हे सातवीची आता तुमच्या समोर आहे. पहिला क्वेश्चन आहे सातवीची प्रश्नपत्रिका आहे, जे सेट ए आहे त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा. पुढीलपैकी सजातीय स्वराची जोडी कोणती आहे? तर या सर्व गोष्टी आपण तुम्हाला याचा आन्सर पटापटा सांगणार आहे. बघा, पहिल्याच आन्सर आहे 3. काय आन्सर आहे? पहिल्याच आन्सर आहे 3. काय आन्सर आहे? तर 3 आन्सर आहे. दुसऱ्याचा आन्सर आहे 2. षडानन. तिसऱ्याचा आन्सर आहे 2 आहे तिसऱ्याचा आन्सर. राधा शेंगदाण्याच्या. आणि चौथ्याचा आन्सर आहे बघा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे 3 नंबरचं. आणि पाचव्याचा आन्सर आहे थाप. काय आहे पाचव्याचा आन्सर? थाप आहे. तर चला पुढे लगेच. हा सेट ए आहे आणि प्रत्येकाने आपला कोणता सेट भेटलेला आहे त्यानुसार आपण बघायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित दिसत असतील बघा. आता बघा, 6वा क्वेश्चन आहे तुमच्या समोर. तर त्याचा आन्सर आहे सामना. 7व्याचा आन्सर आहे त इ आ म्हणजे 4 नंबरचं त्याचं आन्सर आहे. त्यानंतर 9 नंबरचं अकर्मक कर्तरी म्हणजे 3 नंबरचं त्याचा आन्सर आहे. 8व्याचा 2 आहे. सॉरी, 8व्याचं 2 आहे आन्सर. 8व्याचं 2 आहे आणि 9व्याचं 3 आन्सर आहे. त्यानंतर बघा पुढे 10व्याचा आन्सर आहे. 10व्याचा आन्सर आहे बघा 3. त्यानंतर 11व्याचा आन्सर आहे मिश्र म्हणजे 4. 12व्याचा आन्सर आहे आरती प्रभू. 12व्याचा आन्सर आहे 12व्याचा आन्सर आहे पूर्ण वर्तमान काळ. 13व्याचा आन्सर आहे आरती प्रभू. बघा, व्यवस्थित समजून घ्या प्रश्न कोणत्या याचं काय काय आन्सर आहे. त्यानंतर बघा 14 नंबरचा आन्सर आहे. 14 नंबरचा आन्सर आहे 2 मजुराला. 15व्याचा आन्सर आहे दीनबंधू. त्यानंतर 16व्याचा आन्सर आहे बघा 16व्याचा आन्सर आहे दिन. त्यानंतर बघा 17व्याचा आन्सर आहे उन्हाळ्याचे. 18व्याचा आन्सर आहे 1. 19व्याचा आन्सर आहे 3. 20व्याचा आन्सर आहे 1. त्यानंतर 21व्याचा आन्सर आहे मृत्युंजय 4 नंबरचं. 22व्याचा आन्सर आहे बघा 22व्याचा आन्सर आहे 3 पांढरा कावळा. 23व्याचा आन्सर आहे भुकेने 2. त्यानंतर 24व्याचा आन्सर आहे शक्ती एकवटणे. 25व्याचा आन्सर आहे दात कोरून. आता हे तुमचे पूर्णतः मराठीचे 25 क्वेश्चन झाले बघा. 25 क्वेश्चन 50 मार्क्सला आहे आणि तुम्हाला 25 पैकी किती मार्क्स पडले मला खाली कमेंटमध्ये सांगायचे. आता आपला हा क्वेश्चन चालू आहे 26 नंबरचा, जो की गणिताचा आहे बघा. आता त्यामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन गणिताचे असणार आहे. आता पहिल्याचा आन्सर आहे बघा 720. दुसऱ्याचा आन्सर आहे बघा म्हणजे 27 नंबरचा आन्सर आहे 800. नंतरला 28चा आन्सर आहे 8125. 29चा आन्सर आहे 108. 30 नंबरचा आन्सर आहे 1 नंबरचं. त्यानंतर बघा पुढे 31 नंबरचा आन्सर आहे बघा 2. 32 नंबरचा आन्सर आहे 4. 33 नंबरचा आन्सर आहे 343. 34 नंबरचा आन्सर आहे 0.5. 35 नंबरचा आन्सर आहे 624. 36 नंबरचा आन्सर आहे 36 नंबरचा आन्सर आहे बघा 225. 37 नंबरचा आन्सर आहे
34 नंबरचा आन्सर आहे 2 असू शकतं किंवा 4 असू शकतं, दोन्ही पैकी एक. तुम्ही हे काही काही क्वेश्चन असे असतात कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे तुम्ही शोधा बघा. एखादे 2 क्वेश्चन आहे ती समजत नाहीये, तर त्यामुळे आपण ते स्किप केले. 38 नंबरचा आन्सर आहे 1,4000. त्यानंतर 39चा आन्सर आहे 3. 40व्याचा आन्सर आहे 2. 41व्याचा आन्सर आहे 1. पुढे बघा आता 42व्याचा आन्सर आहे बघा. 42व्याचा आन्सर आहे 42व्याचं पण आन्सर थोडस कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे स्किप करू आपण. 43व्याचा आन्सर आहे 3. 44व्याचा आन्सर आहे 1. 45व्याचा आन्सर आहे 3. हा सेट ए आहे बरं का, प्रत्येकाला सांगतोय. तुम्ही म्हणाल हे तर माझ्या ह्याच्यात हे क्वेश्चन नाहीये, क्वेश्चन मागे पुढे झालेले आहे. 46व्याचा आन्सर आहे बघा. 46व्याचा आन्सर आहे 4. 47व्याचा आन्सर आहे 1. 48व्याचा आन्सर आहे 3. 49चा आन्सर आहे 4. त्यानंतर बघा पुढे 50व्याचा आन्सर आहे 2. 51चा आन्सर आहे 51व्याचा आन्सर आहे 4. 52व्याचा आन्सर आहे 17 म्हणजे 2. 53व्याचा आन्सर आहे 4. 58व्याचा आन्सर आहे 2. सॉरी 3 आन्सर आहे त्याचं, 3 नंबर, आणि त्याचं आन्सर आहे 2. ऑप्शन नंबर 3 आहे. बघा पुढे 55व्याचा आन्सर आहे 55व्याचा आन्सर आहे 1 किंवा 3 दोन्ही पैकी, पण व्यवस्थित तुम्ही एकदा हे करा, तुम्हाला समजेल की कोणतं येईल. तर नंतर 56चा आन्सर आहे बघा. 56 नंबरचा आन्सर आहे 2. 57 नंबरचा आन्सर आहे 1. 58चा आन्सर आहे 3. 59चा आन्सर आहे 59चा आन्सर आहे 49 म्हणजे 2 आहे, 2 नंबरचा पर्याय आहे. 60व्याचा आन्सर आहे बघा 60व्याचा आन्सर आहे 4. 61व्याचा आन्सर आहे 3. 62व्याचा आन्सर आहे 2. 63व्याचा आन्सर आहे 4. 64व्याचा आन्सर आहे बघा. 64व्याचा आन्सर आहे 1 म्हणजे 6, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 65व्याचा आन्सर आहे बघा. 65 नंबरचा आन्सर आहे 2300 म्हणजे 3 नंबरचा आहे. 145 2 नंबरचा आहे. 66व्याचा 2 आहे. 67व्याचा आन्सर आहे बघा अँगल डी. 68व्याचा आन्सर आहे 1. त्यानंतर बघा पुढे 49 नंबरचा आन्सर आहे 69चा आन्सर आहे बघा 4 नंबरचं. त्यानंतर 70 नंबरचा आहे 2. 71चा आहे 1. आणि शेवटची स्लाइड आहे बघा. आता शेवटचं पेज आहे ज्यामध्ये तुम्हाला शेवटचे किती तुमचे बरोबर येतात ते बघा. 72व्याचा आन्सर आहे 450. 73व्याचा आन्सर आहे 12. 74व्याचा आन्सर आहे 2. 75व्याचा आन्सर आहे 3. अशा प्रकारे आपण 7वीची पेपर 1 चे आन्सर की तुम्हाला दिलेली आहे. लगेचच तुम्हाला पेपर 2 चे आन्सर की, त्याचबरोबर 4थीची पेपर 1 आणि पेपर 2 चे आन्सर की भेटणार आहे. तर प्रत्येकाने या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्ही आता 8वीला जाणार आहे. 8वीचे सर्व कंटेंट NMSची जे एक्झाम आहे तर त्याबद्दलचे सर्व कंटेंट आपण फ्रीमध्ये या आपल्या चॅनलवर देणार आहे. स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेस. त्यासाठी प्रत्येकाने हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.